नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या 4 पक्षांमध्ये लोकसभेच्या 48 जागांची समान विभागणी व्हावी, प्रत्येकी 12 जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित नरेंद्र मोदी यांचा पराभव करावा असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज संभाजीनगर येथे सांगितले। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी संभाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीनंतर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे। अशात युती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप कसं होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे। त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितलाय। जो जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे। तसंच इंडियाचा चेहरा कोण असेल यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय। तसंच येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीचं निवडणूक जिंकेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। विरार पूर्व मनवेलपाडा येथील मोहक सिटी समोरील मुख्य रस्त्यावर 2 गटात तुंबळ हाणामारी झाली होती। मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास लाठी काटे आणि लोखंडी रॉडने ही हाणामारीची घटना घडली होती। यात एकाच्या डोक्याला लोखंडी रॉडचा मारा लागला असून तो जखमी झाला आहे। हाणामारी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। या हाणामारीचे कारण स्पष्ट झाले नसून घटनास्थळावरून कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे। कोविड-19च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या निर्णयान्वये टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता। त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा कोविड-19ची रुग्णसंख्या वाढत आहे। तसेच कोरोना विषाणूचा JN1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहे। अशा वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे। त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहे। दरम्यान त्यांचा हा दौरा कसा असणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहे। या दौऱ्यात कोणती वाहनं असणार, जेवणाची सोय कशी असणार, मुंबईत राहण्याची सोय कशी असणार, तसेच मनोज जरांगेंच्या सोबत कोणकोणती लोक मुंबईच्या दिशेने निघणार हे ठरणार आहे। आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। आंतरवाली सराटी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या। 2 ते 3 टीम या सर्व मार्गांची पाहणी करण्यासाठी गेली आहे। आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर, ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहे। सोबतच रस्त्यात मराठा समाजाचे जे काही पारंपरिक खेळ आहे असे खेळ आयोजित करण्यात येतील। आनंद उत्साह करत आम्ही मुंबईकडे जाणार आहोत असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत। निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आजपासून आक्रोश मोर्चा शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चा सुरुवात झाली। 30 डिसेंबरला हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं सांगितलं जातंय। विदर्भ मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढला आहे। कालपासून मुंबईचं वातावरण गारठलं असून आज मुंबईतील पारा 19 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय। मुंबईचं तापमान हे माथेरानच्या तापमाना इतकं घसरलं आहे। तर नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात 9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर मध्ये पारा 15 अंशावर आला आहे। पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे। मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणातही परिणाम होत आहे। गेल्या काही दिवसापासून चाळीसगाव शहरात खासगी कॅफेमध्ये अश्लील चाळे चालत असल्याच्या चर्चा सुरू होत्या। याची कुणकुण आमदार मंगेश चव्हाण यांच्या कानापर्यंत पोहोचली। त्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहरात स्टेशन रोड परिसरात अवैधपणे सुरू करण्यात आलेल्या कॅफेवर पोलिसांसमवेत कॅफेवर छापा टाकला। या छापा दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेची तोडफोड केली। यावेळी अनधिकृतपणे अवैध कॅफे जमीनदोस्त करण्याच्या सूचनाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या आहेत।
सदर कॅफेमध्ये शालेय मुलामुलींचे अश्लील चाळे सुरू होते। याबाबत खातरजमा झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये अशा प्रकारे कॅफे क्लचर आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यापूर्वीही लातूर शहरात अशाच कॅफेवर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे। येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। मुंबईतील एक मुस्लिम युवती आपल्या 2 मित्रांसह मुंबई येथून पायी अयोध्येला निघाली आहे। त्यांचा आज 5वा दिवस असून त्यांनी आज नाशिकपर्यंत प्रवास केलाय, तर येथून पुढे ते आता अयोध्येला पायी चालत जात आहे। शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या कर्नाटकातील भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात झालाय। हा अपघात आज पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्यावर झाला आहे। अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला। मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील आहेत। यात कंटेनर आणि 4 चाकी वाहनांचा भीषण अपघात झाला आहे। प्रवासी साखर झोपेत असताना 4 चाकी वाहनातील 8 पैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या।